टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या या पुण्यामध्ये शिकण्यासाठी एक मुलगी येते आणि पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये स्वारगेट म्हणजे पुणे शहराचं हार्ट आहे आणि या ठिकाणी अगदी हाकेच्या अंतरावरती एसीपी ऑफिस आहे। संपूर्ण पोलीस यंत्रणा या चौकामध्ये उभी असते। या एसटी आगाराचं सुरक्षा केबिनच्या समोरच जर एसटी मध्ये, तो सुद्धा शिवशाही एसटी मध्ये, आता असं म्हटलं जातं की शिवशाहीचं सरकार आहे आणि शिवशाहीच्या सरकारमध्येच जर अशा प्रकारे एसटी मध्ये जर बलात्कार होत असतील आणि मग सुरक्षा कुठे आहे पुण्याची। आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की इथं सुरक्षा रक्षक होते का नाही। जर सुरक्षा रक्षक असतील तर हे इथं गेट दोन्ही बाजूनी, ही आजची बॉम्ब नाहीये, ही सातत्याने या ठिकाणी गर्दुल्ले असतील, व्यसनी माणसं असतील, ही या स्वारगेट आगारामध्ये बसलेले असतात। यांच्यावरती आजपर्यंत कुठल्याही कारवाया झाल्या नाहीत किंवा होत नाहीयेत। नक्की यांना कोण पोचतंय ह्या गोष्टी बघणं गरजेचे आहेत। आणि मला वाटतं की इथं आम्ही आज शिवसेना म्हणून आलोय आणि मी त्या एसटी आगारांना भेटणार आहे आता जाऊन की बाबा तुम्ही इथं अशा प्रकारे तुम्ही तुमचे सुरक्षा रक्षक त्या टायमाला कुठं होते। सुरक्षा रक्षकांना एवढी गोष्ट लक्षात कशी आली नाही। पर तो माणूस येतो, बलात्कार करतो, तो इकडून पळून जातो, तरी सुद्धा तो अजूनही नाव कळते, सगळं होते, पण आरोपी का सापडत नाहीये। आरोपी सापडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे। कारण पुणे शहराच्या नावाला काळीमा फासणारा प्रकार आहे। सकाळी सकाळी हा झालेल्यानंतर स्वारगेटमध्ये झाला, त्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करतो। आणि आता मी इथून पुढे त्या आगारांच्या ऑफिसवरती आगाराचे प्रमुख आहेत त्यांना भेटून मी आता त्यांच्यासोबत बोलायचं ते बोलेल, काय म्हणतात पाहू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।